श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समास 7वा. कवेश्वर स्तवन. श्रीराम. आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी. श्रीराम. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळीचे जीवन, नाना शब्दांचे भुवन, येथार्थ होय. श्रीराम. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे स्वकीर्तिस्तव निर्माण कवी. श्रीराम. की हे शब्द रत्नाचे सागर, की हे मुक्ताचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. श्रीराम. अध्यात्म ग्रंथाची खाणी, की हे बोलिने चिंतामणी, नाना कामधेनुची दुभंनी ओळली श्रोतयांसी. श्रीराम. की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडी भरू, नाना सायोज्यतेचे विस्तारले. श्रीराम. की हा परलोकीचा निजस्वार्थू, की हा योगियांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला. श्रीराम. की हे निरंजनाची खून, की हे निर्गुणाची ओळखन, माया विलक्षणाचे लक्षण, ते हे कवी. श्रीराम. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होय सुलभ निजबोध कवी रूपे. श्रीराम. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक. श्रीराम. कवी स्वधर्माचा आश्रय, कवी मनाचा मनोजय, कवी धार्मिकांचा विनय करते. श्रीराम. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण, ते हे कवी. श्रीराम. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली. श्रीराम. नाना साधनाचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवचेनी प्रसिद्धे. श्रीराम. आधी कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचेनी मती प्रकाश कवित्वास होय. श्रीराम. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. श्रीराम. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्य भेदाभेद पद त्रास करते. श्रीराम. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार, ते हे कवी. श्रीराम. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी. श्रीराम. कवी देवतांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती. श्रीराम. नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जागोद्वार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी. श्रीराम. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विनतो नाही, कवीपासून सर्व ही सर्वज्ञता. श्रीराम. मागा वाल्मिक व्यासादिक, जाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी. श्रीराम. पूर्वी काव्ये होती केली, तरीच विपत्ती प्राप्त झाली, तेने पंडिता अंगी बांधली परमयोग्यता. श्रीराम. ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यांसी. श्रीराम. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्याच्या मुखे. श्रीराम. परोपकार कारणे, नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. श्रीराम. की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे ओगलोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. श्रीराम. की हे विवेकनिधीची भांडारे प्रकट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूचेनी विचारे कोंदाटले हे. श्रीराम. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणिवणे, लाधले पूर्व संचिताच्या गुणे विश्वजनासी. श्रीराम. की हे सुखाची तारुवे लोटती, औक्षे आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली नाना प्रयोगा कारणे. श्रीराम. की हे निरंजनाची संपत्ती, के हे विराटाची योग स्थिती, नातरी भक्तीची फळश्रुती फळास आली. श्रीराम. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. श्रीराम. आता असो हा विचार, जगाचा आधार कवेश्वर, त्यांची माझा नमस्कार साष्टांग भावे. श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7वा समाप्त. समास 8वा. सभास्तवन. श्रीराम. आता वंदू सकळ सभा, जये सभेशी मुक्ती सुलभा, जेथे स्वय जगदीश उभा, तिष्ठ तू भरे. श्रीराम. श्लोक. नाहं वसामि वैकुंठे, योगिना हृदये रहो,
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. श्रीराम. नाही वैकुंठाचा ठाई, नाही योगियांचा हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतू नारदा. श्रीराम. या कारणे सभा श्रेष्ठ, भक्त गाती ते वैकुंठ, नामघोषे गडगडाट, जय जयकाराने गर्जती. श्रीराम. प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरी कीर्तने, वेदवाख्यान पुराण श्रवणे, जेथे निरंतर. श्रीराम. परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्मविद्या भेदाभेद मथन जेथे. श्रीराम. नाना समाधानी तृप्ती, नाना आशंका निवृत्ती, चित्ती बैसे ध्यानमूर्ती, वाग्विळासे. श्रीराम. भक्त प्रेमळ भाविक, सभ्य सकोल सात्विक, रम्य रसाळ गायक, निष्ठावंत. श्रीराम. कर्मशील आचारशील, दानशील धर्मशील, शुचिस्मंत पुण्यशील, अंतरशुद्ध कृपाळू. श्रीराम. योगी वीतरागी उदास, नेमक निग्रह तापस, विरक्त निस्पृह बहुवस, आरण्यवासी. श्रीराम. दंडधारी जटाधारी, नागपंथी मुद्राधारी, एक बाळ ब्रह्मचारी, योगेश्वर. श्रीराम. पुरश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी, महायोगी आणि जनस्वी, जनासारखे. श्रीराम. सिद्ध साधू आणि साधक, मंत्रयंत्र शोधक, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही. श्रीराम. संत सज्जन विद्वजन, वेद शास्त्रज्ञ महाजन, प्रबुद्ध सर्वज्ञ, समाधान विमळ करते. श्रीराम. योगी वित्पन्न ऋषेश्वर, धूर्त तार्किक कवेश्वर, मनोजयाचे मुनेश्वर आणि दिक्वल्ली. श्रीराम. ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन. श्रीराम. पंडितानी पुराणिक, विद्वासानी वैदिक, भटानी पाठक, यजुर्वेदी. श्रीराम. महाभले महाश्रोत्री, याज्ञिकानी अग्निहोत्री, वैद्यानी पंचाक्षरी, परोपकार करते. श्रीराम. भूत भविष्य वर्तमान, जयासत्री काळाचे ज्ञान, बहुश्रुत निराभिमान, निरापेक्षी. श्रीराम. शांती क्षमा दयाशील, पवित्र आणि सत्वशील, अंतशुद्ध ज्ञानशील, ईश्वरी पुरुष. श्रीराम. ऐसे जे का सभानायक, जेथे नित्यानित्य विवेक, त्यांचा महिमा अलौकिक, काय म्हणून वर्णावा. श्रीराम. जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय, तेथे जनाचे तरुणोपाय सहजची होय. श्रीराम. उत्तम गुणाची मंडळी, सत्वधीर सत्वागरी, नित्य सुखाची नव्वाळी, जेथे वसे. श्रीराम. विद्यापात्रे, कळापात्रे, विशेष गुणाची सत्पात्रे, भगवंताची प्रीती प्राप्ते पात्रे मिळाली जेथे. श्रीराम. प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रपंची आणि परमार्थी, गृहस्थाश्रमी, वानप्रहस्ती, संन्यासाधिक. श्रीराम. वृद्ध तरुण आणि बाळ, पुरुष स्त्रियाधिक सकळ, अखंड ध्याती, तमाळ नीळ, अंतर्यामी. श्रीराम. ऐसे परमेश्वराचे जन, त्याचे माझे अभिनंदन, जयाचे नि समाधान, अकस्मात बाणे. श्रीराम. ऐसी सभेचा गजर, तेथे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे. श्रीराम. जेथे भगवंताच्या मूर्ती, तेथे पाविजे उत्तम गती, ऐसा निश्चय बहुता ग्रंथी, महंत बोलिले. श्रीराम. कल्लो कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती. श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सभास्तवन नाम समास 8वा समाप्त. समास 9वा परमार्थ स्तवन. श्रीराम. आता स्तव हा परमार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ, ना तरी समर्थामध्ये समर्थ, योग हा. श्रीराम. आहे तरी परमसुगम, परिजनासी जाला दुर्गम, काजयांचे चुकले वर्म, सत्समागमाकडे. श्रीराम. नाना साधनाचे उधार, हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार, वेदशास्त्री जे सार, ते अनुभवासने. श्रीराम. आहे तरी चहूकडे, परी अनुमात्र दृष्टी न पडे, उदास परी एकीकडे, पाहता दिसेना. श्रीराम. आकाशमार्गी गुप्तपंथ, जाणती योगे समर्थ, इतरांसहा गुह्यार्थ सहसा न कळे. श्रीराम. साराचेही निजसार, अखंड अक्षय अपार, नेऊ न सकती तस्कर काही केल्या. श्रीराम. तयास नाही राजभय, अथवा नाही अग्निभय, अथवा स्वापद भय, बोलोच नये. श्रीराम. परब्रह्म ते हालवेना, अथवा ठावही चुकेना, काळांतरी चळेना, जेथेची तेथे. श्रीराम. ऐसे ते निज ठेवणे, कदापि पालटो नेणे, अथवा नवे आधी कवने, बहुता काळे. श्रीराम. अथवा ते घसवटेना, अथवा दृश्य होयना, ना तरी पाहता दिसेना, गुरु अंजने विना. श्रीराम. माया योगी समर्थ, त्यांचाही निज स्वार्थ, यासी बोलीचे परमार्थ, परमगुह्य म्हणोनी. श्रीराम.
जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला. एरा सोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी. श्रीराम अपूर्णतया परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्यूची आणि पदवी सायुज्यतेची सन्निधची लाभे. श्रीराम माया विवेक मावळे सारा सार विचार कळे परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी. श्रीराम ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी उडाले ब्रह्मांड पंचभूताचे थोटांड तुच्छ वाटे. श्रीराम प्रपंच वाटेल टीका माया वाटेल आपनिका अशुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. श्रीराम ब्रह्मस्थित बाणतांतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहीट झाली. श्रीराम ऐसा हा परमार्थ तो जो करी त्याचा निज स्वार्थ आता का या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे. श्रीराम या परमार्थाकरिता ब्रह्मादिकांची विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी. श्रीराम परमार्थ सकळास विसावा सिद्ध साधू महानुभवा सेही सात्विक जड जीवा संत संगे करोनी. श्रीराम परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी तारक परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. श्रीराम परमार्थ तापसासी थार परमार्थ साधकासी आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा. श्रीराम परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणास द्यावी. श्रीराम अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. श्रीराम जेने परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला एर तो पापी जन्मला कुलक्षणा कारणे. श्रीराम असो भगवत प्रीती विन करी संसाराचा शीन त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये. श्रीराम भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजास उद्धारावे हरिभक्ती करोनी. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे परमार्थस्तवन नाम समास नववा समाप्त. समास 10वा नरदेहस्तवन निरूपण. श्रीराम धन्य धन्य हा नरदेहो येथील पूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते. श्रीराम या नरदेहाचे नि लागवे गे एक लागले भक्ती संगे एकी परम वितरागे गिरीकंदरे सेविली. श्रीराम एक फिरती तीर्थाटने एक करीती पुरश्चरणे एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले. श्रीराम एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाभले एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री व्युत्पन्न. श्रीराम एकी हट निग्रह केला देह अत्यंत पिढीला एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे. श्रीराम एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात एक सिद्ध अकस्मात गगन ओळ गती. श्रीराम एक तेजी तेजची झाले एक जरी मिळवून गेले एक ते दिसतचे अदृश्य झाले वायुस्वरूपी. श्रीराम एक एकची बहुधा होती एक देखतची निघून जाती एक बैसले असताची भ्रमती नाना स्थानी समुद्री. श्रीराम एक भयानकावरी बैसती एक चेतने चालविती एक प्रेते उठविती तपोबळे करोनी. श्रीराम एक तेजे मंद करीती एक जळे आठविती एक वायो निरोधिती विश्वजनाचा. श्रीराम ऐसे हट निग्रही कृतबुद्धी जयास ओळल्या नाना सिद्धी ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले. श्रीराम एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले. श्रीराम एक नवविधा भक्तिराजपंथे गेले तरी रे परलोकीच्या निजस्वार्थे एक योगी गुप्तपंथे ब्रह्मभुवना पावले. श्रीराम एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले एक कैलासी बैसले शिवरूप होऊनी. श्रीराम एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले एक ते उडगणी बैसले एक ते क्षीरसागरी. श्रीराम सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या चत्वार मुक्तितत्वता इच्छा सेवून राहिले. श्रीराम ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा. श्रीराम या नरदेहाचे नि आधारे नाना साधनाचे नि द्वारे मुख्य सारा सार विचारे बहुत सुटले. श्रीराम या नरदेहाचे नि संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. श्रीराम नरदेही येऊनी सकळ उधरा गती पावेल केवळ येथे संशयाचे मूळ खंडोन गेले. श्रीराम पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. श्रीराम संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी. श्रीराम
तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले श्रीराम. म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ जयाचेनी चुके अरिष्ट एमयातनेचे श्रीराम. नरदेह हा स्वादेन सहसा नव्हे पराधेन परंतु हा परोपकारी जिजऊन कीर्तिरूपे उरवावा श्रीराम. अश्वऋषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दाशी कृपाळूपणे सोडिता त्यांसी कोणीतरी धरील श्रीराम. तैसा नव्हे नरदेहो इच्छा जावा अथवा राहो परी असं कोणी पाहो बंधन करू शकेन श्रीराम. नरदेह पांगोळ असता तरी तो कार्यास नाही येता अथवा थोटा जरी असता परी परोपकार असं नये श्रीराम. नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला अथवा बधीर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम. नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका असक्त रोगी नाचका तरी तो निक्कारण श्रीराम. नरदेह असिला मूर्ख अथवा फेफऱ्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेशी श्रीराम. इतुके हे नसता वेग नरदेह आणि सकळ सांग तेने धरावा परमार्थ मार्ग लागवेना श्रीराम. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी श्रीराम. मृत्तिका खानून घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी श्रीराम. मुष्यक म्हणती घरामुचे पाली म्हणती घरामुचे मक्षिका म्हणती घरामुचे निश्चयेशी श्रीराम. कातण्या म्हणती घरामुचे मुंगळे म्हणती घरामुचे मुंग्या म्हणती घरामुचे निश्चयेशी श्रीराम. विंचू म्हणती आमुचे घर सर्प म्हणती आमुचे घर झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयेशी श्रीराम. भ्रमर म्हणती आमुचे घर भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर आळिका म्हणती आमुचे घर काष्टामध्ये श्रीराम. मार्जरे म्हणती आमुचे घर श्वाने म्हणती आमुचे घर मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चयेशी श्रीराम. पुंगळ म्हणती आमुचे घर वाळव्या म्हणती आमुचे घर पिसुआ म्हणती आमुचे घर निश्चयेशी श्रीराम. ढेकुण म्हणती आमुचे घर चांचण्या म्हणती आमुचे घर घुंगरडी म्हणती आमुचे घर निश्चयेशी श्रीराम. पिसोळे म्हणती आमुचे घर गांधेल म्हणती आमुचे घर सोट म्हणती आमुचे घर आणि गोबी श्रीराम. बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार समस्त म्हणती आमुचे घर निश्चयेशी श्रीराम. पशु म्हणती आमुचे घर दासी म्हणती आमुचे घर घरीची म्हणती आमुचे घर निश्चयेशी श्रीराम. पाहुणे म्हणती आमुचे घर मित्र म्हणती आमुचे घर ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयेशी. तस्कर म्हणती आमुचे घर राजकी म्हणती आमुचे घर आग्न म्हणे आमुचे घर भस्म करू श्रीराम. समस्त म्हणती घर माझे हे मूर्खही म्हणे माझे माझे सेवट जल झाले ओझे टाकीला देश श्रीराम. अवघी घरे भंगली गावांची पांढरी पडली मग ते गृही राहिली अरण्य स्वापदे श्रीराम. किडा मुंगी वाळवी मूषक त्यांचेच घरही निश्चयात्मक हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले श्रीराम. ऐसी गृहांची स्थिती मिथ्या आली आत्मप्रचिती जन्मात 2 दिवसांची वस्ती कोठे तरी करावी श्रीराम. देह म्हणावे आपले तरी हे बहुता कारणे निर्मिले प्राणी यांच्या माथा घर केले वामस्तकी भक्षिती. रोमेमुळे किडे भक्षिती खांडूक झाल्या किडे पडती पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणी यांच्या श्रीराम. कीड लागे दातांसी कीड लागे डोळ्यासी कीड लागे कर्णासी आणि गोमाशा भरती श्रीराम. गोचिडा शुद्ध सेविती चामवा माणसात घुसती पिसोळे चावून पळती अकस्मात श्रीराम. बोंगे गांधेल चाविती गोबी जळवा अशुद्ध घेती विंचू सर्पदंश करीती कानटे फुरसी श्रीराम. जन्मून देह पाळिले ते अकस्मात व्याघ्रे नेले काते लांडगीच बक्षिले बळात्कारे श्रीराम. मूषके मार्जर दंश करीती श्वाने अश्वे लोले तोडिती रिसे मरकटे मारिती कासावीस करोनी श्रीराम. उष्टरे डोसून उचलिती हस्ती चिरडून टाकीती ऋषभ टोचून मारिती अकस्मात श्रीराम. तस्कर तडतडा तोडिती भूते झडपून मारिती असो या देहाची स्थिती ऐसी असे श्रीराम. ऐसे शरीर मुख बहुतांचे मूर्ख म्हणे आमुचे परंतु खाजे जीवाचे तापत्रयी बोलले श्रीराम. देह परमार्थी लाविले तरीच ते याचे सार्थक झाले नाही तरी हे वर्थेचे गेले नाना आघाते मृत्यू पंथे श्रीराम. असो जे प्रापंचिक मूर्ख ते काय जाणती परमार्थ सुख त्या मूर्खांचे लक्षण काही एक पुढे बोलिले असे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे नरदेह स्तवन नाम समास 10वा.
समाप्त. दशक पहिला समाप्त. श्रोते हो, तुम्हा सर्वांना आपल्या श्रवणामृत या चॅनलवरील व्हिडिओज जर श्रवण करायला आवडत असतील तर नक्की लाईक करा, त्याचप्रमाणे इतरांनाही शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा व कमेंट्स बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ असे लिहायला विसरू नका. धन्यवाद.